हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर इथं मला इतका घाम आलेला आहे, बघू शकता. मी दक्षला व्हॅनमध्ये, त्याची व्हॅन आली होती, त्याला खाली सोडलेला आहे स्कूलमध्ये जायसाठी. त्याच्यानंतर मी असं सुंदरशा बँगल्स वेअर केलेले आहेत आणि साडी मी कोणती वेअर करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही व्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि हो, ज्या पण मुलींना माझा मेकअप मी कसा केलेला आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एक दिवशी मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत अपलोड करेल, मेकअप कसा करायचा. तर पण आता सध्या मला एवढा वेळ नाही. घाम तुम्ही बघू शकता, इतका घाम आलेला आहे मला. दक्षला मी म्हणजे खूप फास्ट गेले आणि फास्ट आले, जास्त नाही केलेलं, फक्त टचअप केलेला आहे, एकदम थोडासा मेकअप केलेला आहे. बाकी मी दुसरं काही म्हणजे नॅचरल जेवढं लावतात तेवढंच लावलेलं आहे. मला जास्त पटक पटक आवडत नाही. माझी ग्रीन कलरची साडी आहे म्हणून मी ग्रीन कलरचा आय शॅडो आणि आय लायनर पण लावलेला आहे. आय लायनर एकदम मी थोडंसंच लावलेलं आहे, मला बारीक आवडतं. आणि हा माझा लिपस्टिकचा सेट आहे आणि ही माझी मेहंदी आहे. आणि मी ॲब्रोला काहीच लावत नाही, कारण की ऑलरेडी माझ्या ॲब्रो आहेत ना, त्या खूप डार्क आहेत, म्हणून मला काही लावायची गरजच नाही आहे. लावलं ना तर खूप काही वेगळंच दिसतं माझा चेहरा, म्हणून मग मी ॲब्रोला काही जास्त लावत नाही. हा माझा सिम्पलचा मेकअप आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे ना नॅचरल आहेत बरं का. ॲब्रो म्हणजे काळ्याच आहेत, त्या म्हणजे जाड आहेत एकदम, म्हणून काही लावायची गरजच नाही. आणि हा सुंदरसा मेकअप मी केलेला आहे आणि बँगल्स वगैरे वेअर केलेले आहेत. साडी मी आता वेअर करत आहे. केस बघा, हेअर वॉश केले सकाळी मी, आणि दक्षला सोडायचं होतं म्हणून मग त्याला सोडून आलेले आहे. तर आता चला मग मी साडी वेअर करते, मग तुम्हाला लास्टमध्ये मी साडीचा जो लुक आहे तो तुम्हाला दाखवते. आणि जे पूजाचं ताट पण माझं रेडी झालेलं आहे, मग तुम्हाला मी साडीचा लुक पण दाखवते. पूजाच्या ताटात मी काय काय घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. चला मग फायनल लुक, मस्त असं मी मंगळसूत्र घातलेलं, नवरा गेला पळून, इथं मस्त मी मंगळसूत्र घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दिस इज माय फायनल लुक. चला तिकडून आल्यावर काढेल मग व्हिडिओ मी. तर मी झाडाजवळ पूजा करायसाठी गेले, तर मी घरून आसन घेऊन जायचं विसरले. तर त्यांनी मला रुमाल दिला आणि ते म्हटले की साडी खराब वगैरे होईल, तर हा माझा रुमाल घे. पांढरा शुभ्र रुमाल होता, पण त्यांनी मला दिला की तू याच्यावरच बस, तुझी साडी खराब होईल म्हणून. आणि खाली तुम्ही बघू शकता, खूप घाण होती. आणि मला आहे ना, फेरे घालताना तर एवढं म्हणजे पायाला लागत होतं ना, आणि काच वगैरे पण होते. मला ते म्हटले फक्त खाली बघून चाल, काच नको लागायला तुला. तर इथं मी दिवा आणि अगरबत्ती लावत होते. जेव्हा पण पूजा करतात तेव्हा पहिले दिवा आणि अगरबत्ती लावतात. तर इथं मी दिवा लावायचा खूप प्रयत्न केला, पण लागत नव्हता, विजून जात होता हवेमुळे. तर 2-3 वेळा माझं असं झालं, 15 ते 20 मिनटं माझे दिवा लावायमध्येच गेले. तर खूप स्त्रियांसोबत असं होतं, माझ्यासोबत नाही, सगळ्यांसोबत होतं, कारण की झाडाखाली असलो की हवा खूप असते, तर दिवा लागतच नाही. तर फायनली दोघं दिवे मी लावून घेतले, म्हटलं जो चालेल तो चालेल म्हणून. तर तिथं अजून एक दिवा होता, तो आहे ना म्हणजे तेलासोबत होता, पण तो हवेमुळे तो पण विजून गेला होता. तर मग मी दोघं दिवे लावून घेतले. त्याच्यानंतर मग मी सुपारीची पूजा केली. सुपारी हा गणपती म्हणून पूजला जातो. तर कोणतेही कार्यक्रम असो, काही असो, पहिले आपण गणपतीला पूजतो. तर इथं मी, माझ्याकडे पान नव्हतं म्हणून मग तिथं एक कापड होता, त्याच्यावरच मी सुपारी ठेवली. आणि त्याच्यानंतर मग गणपतीला हळदी कुंकू, अक्षदा वगैरे वाहिली आणि स्वतःला हळदी कुंकू लावलं. आणि मग मी केली पूजाची सुरुवात. तर मला काही जास्त माहिती नाही आहे, मी पण यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच गेले होते पूजा करायला. कसं आहे माहिती आहे का, आपल्यासोबत कोणी मोठे असले तर ते आपल्याला सजेस्ट करतात की अशी पूजा कर, तशी पूजा कर. पण कसं आहे माहिती आहे का, आता मी एकटी असते आणि माझ्यासोबत कोणी नसतं, तर दरवर्षी माझ्यासोबत माझे हजबंड येतात व्हिडिओ वगैरे काढायला. आणि म्हणजे काही म्हणजे दरवर्षी ते माझ्यासाठी सुट्टी घेतात मित्रांनो. 10 वाजेनंतर ते जातात मग ऑफिसला. आणि मी त्यांना सांगितलं की असंच माझ्यासोबत दरवर्षी तुम्ही या म्हणून पूजा करायला, कारण की मी एकटी असते ना. आणि कसं आहे, बायकांची आपण वाट बघत बसलो तर खूप वेळ होऊन जातो. आणि माझं असं आहे की जेव्हा पण मी पूजा करते ना, तर मला आहे ना सकाळीच पूजा करायला आवडतं. त्याच्यानंतर मग मी ओटी भरली. तर वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी झाडाजवळ ओटी भरणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की विषय काय आहे, जेव्हा पण आपण कोणाची ओटी वगैरे भरतो तर तेव्हा आपण फक्त गहू, तांदूळ किंवा 20 रुपया वगैरे ठेवतो. पण जेव्हा पण वटसावित्री पौर्णिमा असते ना, तर तेव्हा आंबाला 7 किंवा 5 वेळा ते दोरा बांधून ओटी भरली जाते. तर ह्या दिवशी ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग मी कापूर लावला आणि ओटीला हळदी कुंकू लावलं, स्वतःला सुद्धा हळदी
हळदी कुंकू लावलं आणि देवाला हीच प्रार्थना करते की 7व्या जन्मी मला हाच नवरा भेटो, कारण की मी जेव्हा लग्नाच्या पहिले जशी होती ना तसंच नवऱ्याने मला ठेवलेलं आहे. माझ्याबद्दल काहीही बदल त्यांनी केला नाही. नाहीतर लग्नानंतर खूप काही स्त्रिया अशा असतात की त्या नवरा जसं सांगतो तसं त्यांना करावं लागतं मित्रांनो. पण मला तसं काहीही नाही आहे. मी लग्नाच्या पहिले म्हणजे एवढी फ्री नव्हती, त्याच्यानंतर लग्नाच्या नंतर मी खूप फ्री झालेली आहे. मला जसं राहायचं आहे तसं ते मला राहू देतात, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि मला खरंच त्यांच्यापासून काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास नाही. ते मला खूप खुश ठेवतात. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की देवा मला 7व्या जन्मी हाच नवरा भेटू दे आणि ह्या जन्मी मला भेटलेला आहे त्याच्यासाठी तर मी देवाकडे खूप खूप आभार आहे की तुम्हाला असा नवरा दिला की तुम्हाला कुठेच रोकटोक करत नाही, माझी लाईफ मला माझ्या पद्धतीने जगू देतो. तर इथं आता मी फेरे घालत आहे आणि फेरे घालताना मित्रांनो मला आहे ना एकच भीती वाटत होती की माझे फक्त पायाला काच नको लागायला, कारण की पूजा करायच्या वेळेस आहेत ना त्या काचेच्या बांगड्या ठेवतात, तुम्हाला माहिती असेल तर ते काचेच्या बांगड्या होतात ना त्या खाली पडलेल्या होत्या आणि दरवर्षी इथंच पूजा करतात. तर स्त्रिया काय करतात कसं पण टाकून देतात, म्हणजे पूजा करायच्या वेळेस पण स्त्रिया व्यवस्थित ठेवत नाही, कशी पण पूजा करतात. तर तिकडच्या साईडला खूप काच वगैरे पडले होते तुम्ही बघू शकता आणि ना स्टाईल पण फुटलेल्या होत्या, खूप घाण होती तिथं. पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता, दुसरं झाड नव्हतं जवळपास, म्हणून मग मी इथंच पूजा केली आणि असे मी 7 फेरे घातले. आणि त्याच्यानंतर म्हणजे काही लोक काय करतात दोरा तोडून घेतात, पण मी जेव्हा यूट्यूबवर पाहिलं तर ते काय म्हटले की ती जी सुतळीची जे आहे ना तो तिथंच लावून द्यायचा. तर मी पण तिथंच लावला आणि अशा प्रकारे मी नंतर पाण्याच्या पण फेऱ्या घातला आणि माझी इथं पूजा झालेली आहे वडाची. तर चला मग पूजा वगैरे छान अशी झालेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलेलं असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा. आणि आजचा लुक तुम्हाला कसा वाटला माझा ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.